सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्य सर अक्कलकोट आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज 30 जानेवारी 2024. आपण सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राची सेट एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. बहुतांश विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्राची सेट परीक्षेचा फॉर्म भरलेले आहेत. जे विद्यार्थी अजून फॉर्म भरलेलं नाही, पुन्हा एकदा विचार करा, फॉर्म भरायचा आहे का नाही. म्हणजे तुम्हाला प्राध्यापक व्हायचं का नाही. जर व्हायचं असेल तर कृपया उद्या लास्ट डेट आहे, फॉर्म भराच. आणि फॉर्म भरत असताना पक्का निर्धाराने फॉर्म भरा, कारण आपल्याला हे परीक्षा पास व्हायचं आहे. उगा आलं, फॉर्म भरला, पेपर बसला, फेल झाला, पुन्हा आला, पुन्हा फॉर्म भरला, फेल झाला, पुन्हा तसं करायचं नाही. एक टू दी पॉईंट डिसिजन घेऊन, टू दी पॉईंट इंटरेस्ट घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे. आपल्याला इंटरेस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आसक्ती पाहिजे. ह्याच्यामध्ये पूर्ण तीव्र आसक्ती म्हणतो आपण, म्हणजे इंटरेस्ट, पूर्ण आवड पाहिजे. आवड हा जीवनाचा दिशा दाखवणारी घटक आहे. जो व्यक्ती ज्या घटकात आवड निर्माण करतो तोच यशस्वी होतो. आवड आणि उत्साह ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपण यशस्वी होतो. आणि यशस्वी होण्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि आसक्ती म्हणजे इंटरेस्ट, म्हणजे उगं इंटरेस्ट नाही, त्याला कंटिन्युअस इंटरेस्ट म्हणतात, त्याला जिनाईन इंटरेस्ट असे म्हणतात. टॉरिसन त्यांनी एका वाक्यात असं सांगितलेलं आहे, द ट्रू सिक्रेट ऑफ लाईफ, द ट्रू सिक्रेट ऑफ हॅपीनेस ऑफ लाईफ लाईज इन अ जेन्युइन इंटरेस्ट ऑफ ऑल द डेली ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण जे काम करतो, दिवसातील प्रत्येक घटकात आपण किती इंटरेस्ट घेतो, त्या इंटरेस्टमुळे आपल्याला आनंद मिळतो, त्या इंटरेस्टमुळे आपल्याला यश मिळतो, त्या इंटरेस्टमुळे आपल्याला समाधान मिळतो, त्या इंटरेस्टमुळे आपल्याला ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत होत असतो. अजून 2 महिने आपल्या हातात आहे, तर या 2 महिन्यामध्ये प्लॅनिंग कसा केला पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पुन्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो, सर फक्त येत आहे तेवढं माहिती सांगताय आणि पुन्हा जात आहे, आमच्यासाठी व्हिडिओ कधी बनवणार तुम्ही. होय, व्हिडिओ बनवण्याची पूर्ण इच्छा, आसक्ती, इंटरेस्ट आहे. घरच्या जबाबदारी, शाळेची जबाबदारी आणि हे अनेक कामामुळे मला वेळ मिळत नाही, त्यामुळे होईना झाले. तरीसुद्धा मिळालेल्या वेळातून मी हे काम करतोय. आणि महाराष्ट्राची सेट परीक्षा तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 7 एप्रिल रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा जूनमध्ये नेट एक्झाम होईल. एप्रिल झालं की पुन्हा 2 महिन्यात नेट एक्झाम होणार आहे. ह्याचा अर्थ येणाऱ्या अकॅडमिक जेव्हा कॉलेज सुरू होतील त्यावेळी तुमच्या हातात 2 संधी आहे आता तुमच्यासमोर, महाराष्ट्राचे सेट आणि UGC NTA नेट परीक्षा. ह्याच्यात यश मिळवूनच, हातात सर्टिफिकेट घेऊनच कॉलेजला जॉईन व्हायला पाहिजे तुम्ही. आणि प्रत्येक वेळी संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे तुम्ही संधीचा फायदा घेत नाही आहे तुम्ही, असा कृपया करू नका. कारण कसं असतो माहिती आहे का, यश एकदा उशिरा मिळत असतो, परंतु तो यश मिळवण्यासाठी तुमचा इंटरेस्ट किती आहे ह्या क्षेत्रात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये आपला भारताचे सुपुत्र रोहन बोपन्ना सरांनी वयाच्या 43व्या वर्षी टेनिस गेममध्ये म्हणजे ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकला. म्हणजे मेन इन डबल त्या गेममध्ये या माणसांनी 43व्या वर्षी जगातील नंबर 1 प्लेयर जगातील नंबर 1 प्लेयर बनतो. ही इज द ओल्डेस्ट मॅन टू बिकम द फर्स्ट पर्सन और टू ऑक्युपाय द फर्स्ट रँक बाय विनिंग ऑस्ट्रेलियन ओपन मॅच. आपलं
रोहन बोपन्ना सर आणि त्यांचा मित्र मॅथ्यू एडबेन ह्या दोघांनी मिळून हा मॅच खेळलेत. आणि मॅच झाल्यानंतर त्यांच्या मुलाखत मी ऐकलो, किती सुंदर त्यांनी वाक्य बोललं माहिती आहे का? मी विम्बल्डन खेळलो, मी फ्रेंच ओपन खेळलो, मी US ओपन खेळलो, परंतु जिंकला नाही. आज ऑस्ट्रेलियन ओपन मॅच मी जिंकलेला आहे. आणि वयाच्या 43, इथं वय आडवा येत नाही. वय इज अ नॉट अ ऑब्स्टॅकल फॉर अचिव्हमेंट करण्यासाठी तुमचा इंटरेस्ट खूप महत्त्वाचा असतो. इंटरेस्टला वय नसतो. इंटरेस्ट कॅनॉट बिकम डिपार. तो वय नाही इंटरेस्टला, वय आणि उत्साह. इंटरेस्ट म्हणजे जिन्नाईन इंटरेस्ट आणि तुमचा उत्साह, ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपण यश मिळवतो. त्यांनी म्हणालं, मी US ओपनमध्ये मी सेमीफायनल हरलो, विम्बल्डनमध्ये मी सेमीफायनल हरलो डबल मिक्समध्ये, फ्रेंचमध्ये मी सेमीफायनल हरलो. वयाच्या 11व्या वर्षापासून खेळ सुरू केलेला हा बेंगळूरमधला मुलगा वयाच्या 43व्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन जिंकतो. आणि जिंकण्याच्या फक्त 15 दिवसापूर्वी 26 जानेवारी रोजी या माणसाला आपले हे म्हणजे कोण आपले रोहन बोपन्ना सरांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. पद्मश्री, विचार करा. आणि पद्मश्री अवॉर्ड मिळाल्यानंतर तो खूप हॅपीनेसने लाईफ लीड केला पाहिजे होतं, परंतु नाही. अवॉर्ड मिळाले त्यांच्या अचिव्हमेंटला, अवॉर्ड मिळालं त्यांच्या समर्पण भावनाला, अवॉर्ड मिळालं त्यांच्या कन्सिस्टन्सीला, अवॉर्ड मिळाले त्यांच्या कामाला. परंतु तो म्हणाला की 2019मध्ये सुद्धा मला अर्जुन अवॉर्ड मिळाले. अवॉर्ड मिळतात आपलं प्रोत्साहन देण्यासाठी, अवॉर्ड मिळतात आपलं कामात अजून उत्कृष्ट काम करण्यासाठी. आणि त्या गोष्टीमुळे मी हार मानलो नाही. आज वयाच्या 43व्या वर्षी मी ऑस्ट्रेलियन ओपन मॅच जिंकलो टेनिस खेळामध्ये. मला सांगायचं एवढंच, तुमचं वय किती आहे तो मॅटर करत नाही, तुमचा इंटरेस्ट किती आहे तो महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची सेट परीक्षा दरवेळी होत असतात, पण तुम्ही काय करताय? दरवेळी तोच चूक करायचं नाही, म्हणून मी पुन्हा तोच विनंती करतो मी तुम्हाला. आता असा एक संधी आलेला आहे की एका प्रिपरेशनमध्ये एका दगडात तुम्हाला 2 फळ मिळणार आहे, महाराष्ट्राची सेट आणि UGC NTA नेट परीक्षा. आणि पुन्हा तुम्ही प्रश्न मला विचारणार, अहो सर जूनमध्ये नेट परीक्षा होणार आहे, परंतु त्याचा सिलेबस बदलणार आहे, त्याचा काय फायदा होईल? अजिबात होणार नाही. लक्षात घ्या, सिलेबस चेंज म्हणजे पूर्ण बदल होत नाही. मी 2013 म्हणजे डिसेंबर 2013पासून मी हे नेटसेटच्या क्षेत्रात मी काम करत आहे. मी पाहिलेलं आहे कसं सिलेबस चेंज होतो. चेंज होत नाही तर सिलेबसमध्ये नवीन कन्सेप्ट, नवीन पॉईंट्स त्यांनी ॲड करतात. म्हणून सिलेबसमध्ये रिवाइज्ड करणार आहे त्यांनी. रिवाइज म्हणजे माहिती आहे, अपडेट करणार आहे. रिवाइज आणि अपडेट करणार सिलेबसमध्ये. फक्त नवीन जे एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे नवीन कन्सेप्ट, नवीन अप्रोच, नवीन स्किल, नवीन नॉलेज, नवीन आयडिया त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स करणार आहे. त्यामुळं तुमचा जो बेसिक फाउंडेशनल नॉलेज आहे इट इज कॅनॉट बी चेंज्ड. तुमचा जो काही विषय आहे, मराठी लिटरेचर असू द्या, इंग्लिश लिटरेचर असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या, फिजिक्स असू द्या, कॉमर्स असू द्या, मॅनेजमेंट असू द्या, जर्नलिझम असू द्या, जॉग्राफी असू द्या, हिस्ट्री असू द्या, सोशॉलॉजी असू द्या, सोशल वर्क असू द्या, कोणताही विषय असू द्या, हो तुमचा बेसिक नॉलेज इज फिक्स्ड. फक्त नवीन अप्रोच काय आहे, नवीन टेक्निक काय आहे, नवीन घडामोडी काय घडलेलं त्या विषयात थोडं त्याने त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यामुळं सिलेबस नवीन आल्यानंतर आपण अभ्यास करू असं म्हणूच नका. आणि आता महाराष्ट्राचं जोरात तुम्ही तयार करा. तुमचा इंटरेस्ट कमी करून घेऊ नका, सातत्य इंटरेस्ट ठेवा. सतत इंटरेस्ट म्हणतो, कंटिन्युअस इंटरेस्ट इन युअर स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गेटिंग सक्सेस. आता अजून 2 महिना आपल्या हातात वेळ आहे. ह्या वेळेमध्ये काय नेमकं केलं पाहिजे, म्हणजे पेपर 1कडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष द्या. पुन्हा तोच मला प्रश्न विचारणार, सर व्हिडिओ कधी करणार आहे दादांनो, ताईंनो, मी करणार आहे व्हिडिओ. परंतु व्हिडिओ करण्यापूर्वी यूट्यूबवरती 142 व्हिडिओज आहे माझं. 142 व्हिडिओज, लेक्चर व्हिडिओज आहे मी अपलोड केलेले आहेत. जे गेल्या वेळी 26 मार्च रोजी जे महाराष्ट्राची सेट झाली होती त्यावेळी मी 142 व्हिडिओ मी तयार केलं होतं. सगळं व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे. तो व्हिडिओ तुम्हाला प्लॅनिंग के साथ बघावं लागेल.
माझा आत्ता निर्धार करून घ्या की येणारा महाराष्ट्राची सेट एक्झाम आणि येणारा नेट एक्झाम ह्या दोन्हीमध्ये सलग मला रिझल्ट मिळालाच पाहिजे, ह्या हेतूनेच तुम्ही अभ्यासाला लागा. अजून वेळ वाया गेला नाही. अजून 2 महिने म्हणजे अजून 70 दिवस तुमच्या हातात आहे. या 70 दिवसामध्ये तुमचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा मी हात जोडून विनंती करतो, पेपर 1कडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. काय आहे पेपर नंबर 1मध्ये? पेपर 1मध्ये जे 10 युनिट आहे ना, 10 युनिटापैकी तुम्हाला जे आवडतं युनिट आहे, जे युनिट तुम्हाला सोपे वाटतात ते युनिट अगोदर अभ्यास करा. न येणाऱ्या घटकांचा अभ्यास सुरू करू नका. सुरुवातीला अवघड वाटत असेल तर त्या युनिटला थोडं बाजूला ठेवा आणि जे इंटरेस्ट आहे, ज्या युनिट वाचन केल्यानंतर तुम्हाला तो कन्सेप्ट समजतो, त्या युनिट वाचन केल्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स मिळतात, असे युनिट अगोदर वाचन करून घ्या. जे 10 युनिट आहे, 10 युनिटापैकी पहिल्यांदा 4था युनिट अभ्यास करा तुम्ही, कम्युनिकेशन. या कम्युनिकेशन म्हणजे संभाषण कौशल्य. एका शिक्षकाला संभाषण कौशल्य असायलाच पाहिजे. जेवढं चांगलं आपण संभाषण कौशल्य वाढवतो क्लासरूममध्ये, तेवढं विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचा स्किल आणि पर्सनॅलिटी वाढतात. जर शिक्षक शिकवत असताना चांगल्या पद्धतीने तो शिकवत असेल तर त्यांनी शिकवलेले घटक विद्यार्थ्यांना परिणामकारक अंडरस्टँडिंग होत असतो, इफेक्टिव्ह टीचिंग होत असतो. तर कम्युनिकेशन या युनिटावरती जे माझं मराठी मीडियमचं पुस्तक आहे, या पुस्तकात फक्त किती पेजेस नोट्स आहेत, हे माझं मराठी मीडियमचे पुस्तक आहे. त्याच्यात तीन पेजेस नोट्स आहेत. हा 3 पेजेस तुम्हाला बेसिकली इन्फॉर्मेशन येणं आवश्यक आहे. हे 3 पेज, 1, 2, 3 हे 3 पेजेस आधी मराठी मीडियममधून वाचन करा, त्याचा अर्थ पूर्णपणे समजावून घ्या. त्यानंतर हे इंग्लिश मीडियम पुस्तकातील 4था युनिट आपल्याला हे बघा, सेट बरोबर नेटचाही अभ्यास करायचा आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. मराठीचं वाचन झाल्यानंतर कम्युनिकेशनचा हा जो 4था प्रकरण आहे त्याचा तुम्ही अभ्यास करून घ्या. ह्या पुस्तकातील कम्युनिकेशनचं वाचन करून घ्या. हे 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 पेजेस इंग्लिश मीडियममधून आहे. आणि त्याच्यानंतर या पुस्तकातील क्वेश्चन बँक आहे, ह्याच्यातील 4था प्रकरण कम्युनिकेशनचे प्रश्न 550 प्रश्न आहेत, तेवढं वाचन करा. आणि त्यानंतर ह्या कम्युनिकेशन युनिटावरती माझं 19 लेक्चर अवेलेबल आहे यूट्यूबमध्ये. हे बघा, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही माझाच व्हिडिओ पहा असं म्हणत नाही मी, माझा पहा किंवा इतर दुसरे गुरु लेक्चर घेतात त्यांचा पहा, कोणाचाही पहा. आणि त्यांचं एकदा पाहणे, पुन्हा माझं एकदा पाहणे, पुन्हा तिसऱ्यांचं एकदा पाहणे, असं करू नका. कारण वेळ वाया जातो तुमचा. सगळ्यांनी तेच घटक सांगणार आहे. सगळ्यांचा उद्देश तोच असतो, व्यवस्थितपणे शिकवायचं. इथं यू डोंट जज माय व्हिडिओ इज गुड, दॅट सर्स व्हिडिओ इज गुड, दॅट सर्स मॅडम्स व्हिडिओ इज नॉट गुड, असं नाही. डोंट कम्पेअर द व्हिडिओज. कारण तुम्ही कम्पेअर करण्यासाठी तुम्ही काही जज म्हणून आलं नाही आमच्या कम्पेअर करण्यासाठी, इतर गुरुजनांच्या कम्पेअर करण्यासाठी. एकाला धरलं व्यवस्थित, तो युनिट एकदा व्यवस्थित पहा. व्हिडिओ पाहणे, त्या युनिटावरती पुस्तक वाचन करणे, त्याच्यावरती तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स लिहिणे, एक सेपरेट नोटबुक करा. हे 10 युनिटासाठी 10 वह्या तुमच्यासोबत पाहिजे. नोटबुक म्हणतो, एक वह्या करायच्या, असे 10 वह्या करायचे पेपर 1साठी. आणि त्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. कम्युनिकेशनमध्ये जे 4 पेजेस आहे मराठीमधला, मी जसं लिहिलो ते पूर्ण लिहा वहीमध्ये. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियममधलं 4 पेजेस व्यवस्थित वाचन करा. त्यानंतर इंग्लिश मीडियमचं क्वेश्चन पहा. आणि माझं हे 19 व्हिडिओ युनिट वाईज कम्युनिकेशनचं पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. का तयार होत नाही? प्लॅनिंग करून तुम्ही तयार केलं तर होऊन जातो. फक्त तुम्हाला ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती महत्त्वाचा, तो महत्त्वाचा. रोहन बोपन्ना सर तोच म्हणाला की माय इंटरेस्ट हेल्पड मी टू गेट दिस सक्सेस. वयाच्या 43व्या वर्षी, सर माझंही 42 वय बरं का, यावर्षीसुद्धा मी मी पण वर्ल्ड रेकॉर्ड केलं का नाही, सगळ्या राज्यात जाऊन फिरून. इंटरेस्ट सर मी पण लिहू का? तुम्ही सगळ्याकडे देत बसू नका. आधी एक परीक्षा पास व्हा आणि नोकरीला लागा. जे आता ना प्रत्येक कॉलेजमध्ये CHBवर सुद्धा तुम्हाला कंपल्सरी सेट नेट विचारत आहे. त्यामुळं कुठं गेलं तरी सेट नेट आहे का, सेट आहे का नेट. त्यांनी एक विचारलं तर तुम्ही 2 सर्टिफिकेट तिथं ठेवला पाहिजे. त्यांनी म्हणालं सेट आहे का, सर आय क्वालिफाईड सेट ॲज वेल ॲज नॅट एक्झाम, असं तुमचं कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत कर्नाटकची सेटसुद्धा मी परीक्षा पास झालो. तिकडं कशाला खपायला गेला, नाही जवळ होते म्हणून मी परीक्षा दिलं, असं बोलायचं.
नाही हो सर, सेट बी नाही, नेट बी नाही, असं नाही. मी जेव्हा सेंट्रल युनिव्हर्सिटीला इंटरव्ह्यू गेलो होतो तर तिथं जे इंटरव्ह्यू बसलेलं सगळं प्राध्यापक लोकांना, एक केरळची मॅडम होते, हॅव यू क्वालिफाईड केरळ सेट एक्झाम? ओ येस मॅम, टेक दिस. एक वेस्ट बेंगॉलचा एक सर होता, हॅव क्वालिफाईड वेस्ट बेंगॉल? हो, टेक दिस सर्टिफिकेट. तिकडे उत्तराखंडचे एक सर होते कर्नाटक सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये, जे प्रोफेसर बसले होते त्यांनी त्यांच्या स्टेटचे मला विचारले. गुजरातची मॅडम होती, त्यांनी म्हटलं गुजरात सेट? हो येस मॅम, आय क्वालिफाईड 2 टाइम्स गुजरात. सगळं विचारल्यानंतर आता तुम्ही जावा घरी मला. माझं काय विचारतं, फक्त तुम्ही एक परीक्षा पास व्हा. हे बघा, मी हा वाक्य का म्हणतो, उद्या लास्ट तारीख आहे, अजून फॉर्म भरला नाही तुम्ही, अजून फॉर्म भरला नाही म्हटल्यानंतर मग तुमचा इंटरेस्ट दिसतो ना, म्हणजे यू आर नॉट इंटरेस्टेड. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड, डोंट अप्लाय फॉर इट. इंटरेस्ट नसेल तर अप्लाय करूच नका. अप्लाय करून तिथं येऊन मार्क खाऊन यायचं नाही, तिथं जाऊन रिझल्ट काढला पाहिजे तुम्ही. आणि रिझल्टमुळे काय फायदा होणार आहे, तुमचा क्वालिटी वाढणार आहे, तुमचा दृष्टिकोन वाढणार आहे, तुमचा ॲटिट्यूड वाढणार आहे, तुमचं काय भलं सगळं चांगलं होणार आहे. बघा, जे मी हा वाक्य पूर्ण विद्यार्थ्यांना म्हणत आहेत. कम्युनिकेशन्स पूर्ण त्याचा इंटरव्ह्यू तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर ICT तर अजून माझा व्हिडिओ नाही, मी कन्नडमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे कन्नडच्या विद्यार्थ्यांसाठी. आता तुमच्यासाठी मी बनवतो, ICTवरनं व्हिडिओ बनवतो मी. ते एकदा व्हिडिओ बघायचं आहे. त्याच्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूडवरती 56 व्हिडिओज आहे, म्हणजे 56 मी लेक्चर घेतलेले आहेत. तो लेक्चर तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे कसं, उगं पाहायचं नाही. पुस्तकातील जे माझ्या पुस्तकातील कन्सेप्ट आहे ते नोटबुकमध्ये लिहून घेतल्यानंतर, पुन्हा इंग्लिश मिडियममधलं तेवढं कन्सेप्ट वाचल्यानंतर मग हे व्हिडिओ बघायचं. मग एक व्हिडिओ बघायचं, पुन्हा क्वेश्चन बँक सोल्युशन केला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर हायर एज्युकेशनमधलं तर खूप छान म्हणजे टॉपिक आहे. इथं आपल्याला आउट मार्क मिळून जातील. फक्त आत्तापर्यंत मी मराठीसाठी फक्त 3 व्हिडिओ तयार केलेले आहे. कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना 60 व्हिडिओ तयार केलो. आता तुमच्यासाठी करडो. त्यानंतर रिसर्च टॉपिकवरती 5 व्हिडिओ अवेलेबल आहे. पर्यावरणवरती 10 व्हिडिओज अवेलेबल आहे. पॅसेज कसं सोडवलं पाहिजे त्याच्यावरती आपण चर्चा करू. लॉजिकल रिझनिंग आहे, मॅथमॅटिकल रिझनिंग आहे आणि डेटा इंटरप्रिटेशन हा मॅथमॅटिक्स रिलेटेड हा 3 टॉपिक आहे. मी असं का युनिट मी डिवाईड केलो तर हा एकमेकाशी संबंधित युनिट आहे. जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन घटक वाचन केल्यानंतर त्या घटकाचे संबंधित कन्सेप्ट ICTमध्ये येतो. ICT आणि कम्युनिकेशन एकमेकाला रिलेटेड आहे, इंटर रिलेटेड आहे, इंटरडिसिप्लिनरी. आता नवीन कन्सेप्ट आहे NEPमध्ये इंटरडिसिप्लिनरी. 2 युनिट एकमेकामध्ये मिसळ होत असतो नॉलेज. टीचिंग ॲप्टिट्यूड वाचन केल्यानंतर हायर एज्युकेशन युनिट वाचन करा, म्हणजे लगेच तो युनिट तुम्हाला समजायला सोपा जातो. रिसर्च ॲप्टिट्यूड वाचन करून घ्या. हे प्रत्येक युनिट माझ्या पुस्तकात किती 4 पेजेस आहे. आणि तुम्ही पुन्हा प्रश्न म्हणतो, सर 4 पेजेसमधून प्रश्न येतील का हो? अहो, तुम्ही आधी 4 पेजेस तुमच्या वहीमध्ये लिहा आणि लिहिलेल्या 4 पेजेस एकदा व्यवस्थित वाचन करा, रिव्हिजन करा, बेसिक कन्सेप्ट समजावून घ्या. मग बघा तुमचा रिझल्ट कसं येतो, काय येत नाही. मी खूप लोकांना खूप इथं फक्त धाव नाही हो, वेळ मिळत नाही हो, आम्ही लई टेन्शनमध्ये, वेळ मिळत नाही हा उत्तर नाही. डोंट गिव दिस काइंड ऑफ रिस्पॉन्स टू मी ऑर एनीबडी. माझ्याकडे वेळ मिळत नाही, मी करत नाही. वेळ मिळत नाही कशाला करताय मग, असं होतं नाही. असं डोंट से दिस. मी तुम्हाला त्याच्यातून वेळ काढायचा आहे ना, तुम्ही वेळ काढून त्या युनिटवरती लक्ष द्या. तुम्हाला लगेच 7 एप्रिल झाला की पुन्हा जूनमध्ये, म्हणजे एप्रिल झाला की जूनमध्ये तुम्हाला नेट एक्झाम होणार आहे. म्हणजे कंटिन्यूस तुमचा स्टडी पाहिजे. ज्यांचा स्टडी कंटिन्यूस असतो त्यांनाच रिझल्ट मिळतो. कालच मी त्या संगमाचा यादगिरी कर्नाटकमधली एक मुली, काय हो तिला एक शब्द इंग्रजी येत नाही, म्हणजे इंग्रजी येत नाही. मला तर कुठं येत होतं, मला पण येत नाही, तरीसुद्धा मी प्रयत्न करतो. पण संगमाला हे सांगितलं मी, अगं ताई तू मग कर्नाटकचे सेट देणार आहेत ना, ठीक आहे, ते सेट देण्या अगोदर एकदा नेट दे. इंग्लिश समजत नाही, प्रयत्न तरी कर, एकदा कन्नड वाचन कर, एकदा इंग्लिश वाचन कर, गुगल लेन्स वापर कर. गुगल लेन्सच्या सहाय्याने इंग्लिश टू मराठीमध्ये किंवा कन्नडमध्ये तू ट्रान्सलेशन कर, ह्याचा वापर कर, गुगल लेन्सचा वापर कर, थोडं प्रयत्न कर. मग प्रयत्न केल्यानंतर जून 2023मध्ये नेट ती पास झाली. तिला GRF मिळालं. पुन्हा कालच्या एकदा नेट दिली, पुन्हा त्याचे डिसेंबरच्या नेटमध्ये GRF मिळाले. आता कर्नाटकचे K सेटमध्ये 200 मार्क तिला मिळाले. का हो, एका वर्षात
एक वर्ष जर तुम्ही एक वर्ष जर तुम्ही डेडिकेट केला, एक वर्ष जर तुम्ही त्याग केला, 365 दिवस तुम्ही जर त्याग केला ना, तुमचा पुढील आयुष्य अतिशय सुंदरच जाणार आहे बघा. जर तुम्ही तुमचा दिवस, तुमचा वेळ, तुमचा प्रयत्न जर समर्पण नाही केलं, जर त्याग नाही केलं, मग काय खरं नाही बघा. लय रोज टेन्शनमध्ये जीवन जगावं लागणार आहे. मी हा वाक्य कोणाला म्हणत आहे तर दोज हू आर इंटरेस्टेड टू बिकम अ प्रोफेसर होण्यासाठी या मार्गाने जे विद्यार्थी येत आहे त्यांना मी म्हणतो बघा, ह्या क्षेत्रात यायचं असेल तर पास होऊनच तुम्ही उडी मारा ह्या क्षेत्रात, नसेल तर इकडं उडी मारू नका. उडी मारलं तर तिथंच बोंबलत गेला 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, कोणी कुत्रंसुद्धा विचारत नाही, कुठला प्रोफेसर विचारत नाही, कुठल्या संस्था विचारत नाही. पास झाल्यानंतर हे कॉलेज नाही दुसऱ्या कॉलेज नाही तिसऱ्या कॉलेजमध्ये, तिसऱ्या कॉलेज नाही तर स्वतःचं ट्युशन सुरू करा, 10वी मुलांचं ट्युशन सुरू करा. आणि वर्ड बोर्ड लिहा नेट क्वालिफाईड आणि मी 10वीचं ट्युशन घेतो. म्हणजे विद्यार्थ्यांचे आई वडील तुम्हाला सलाम करून तुमच्याकडे ट्युशनला पाठवतील, अरे तो नेट क्वालिफाईड आहे आणि ट्युशन घेतो. नेट क्वालिफाय 12वीचे ट्युशन घेतात, नेट क्वालिफाय 7वीचं ट्युशन घेतात. ट्युशन घेणं म्हणजे हे काय लाजरवणे नाही, सांगायचं काय, यू शुड शो युअर क्वालिटी टू अदर्स, देन पीपल विल बिलीव्ह यू, देन पीपल विल सॅल्यूट यू, देन पीपल विल रिस्पेक्ट यू. इफ यू आर नॉट शोईंग युअर क्वालिटी, इफ यू आर नॉट शोईंग युअर एलिबिलिटी, इफ यू आर नॉट शोईंग युअर कॅपॅसिटी, इफ यू आर नॉट शोईंग युअर स्किल्स, इफ यू आर नॉट शोईंग युअर स्किल्स, इफ यू आर नॉट शोईंग युअर what I can say knowledge, then how can people will respect you. म्हणून नोकरी अवेलेबल आहे, फक्त परमनंटबद्दल मी बोलत नाही. तो परमनंटच, मीच परमनंट. आता तुमचं परमनंट मी कुठं बोलतो. परमनंट झालं, परमनंट ठीक आहे, नाही झालं तर कुठंतरी ॲडजस्ट करून आपल्याला 30-35 हजार एका कॉलेजमध्ये देतील ना. आमचे एक मित्रवर्य जे उदगीरला आहेत, सेट परीक्षा पास झाल्यानंतर आज त्यांनी ट्युशन चालवतात. त्यांनी म्हणाला, गुरु आज मी 70,000 रुपये मी कमवतो, बस तुमच्या एक मार्गदर्शनाने, तुमचा प्रोत्साहनाने मी आज सेट क्वालिफाईड झालो. इंग्रजी विषयात मी ट्युशन घेतो, 2-3 कॉलेजला मी लेक्चर द्यायला जातो. खूप सगळीकडे रिस्पेक्ट आहे. ह्याला म्हणतात जिद्द, ह्याला म्हणतात कंटिन्युअस इंटरेस्ट. जो विद्यार्थी कंटिन्युअस इंटरेस्ट ठेवून अभ्यास करतो त्यालाच यश मिळतो बघा. मी रिपीट हा वाक्य का म्हणत आहे तर तुम्हाला हे करायचं असेल तर केलंच पाहिजे. उत्साह आणि इंटरेस्ट, 2 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आसक्ती ठेवा. हे सगळं ह्या युनिटप्रमाणे तुम्ही स्टडी करून घ्या. आता मी प्रत्येक युनिटावर, आता 19 व्हिडिओ आहे ना, अजून ह्याच्यामध्ये अजून किती व्हिडिओ करणार आहे मी, कमीत कमी अजून 11 व्हिडिओ मी त्या ह्याच्यामध्ये करणार आहे. म्हणजे 30 व्हिडिओ तरी व्हायला पाहिजे, 30 लेक्चर तरी व्हायला पाहिजे. आता सुरू करू. तोपर्यंत वेळ मिळाला तर माझं पुस्तक घ्या, माझं पुस्तक व्यवस्थित अभ्यास करा. आणि पेपर 2साठी हे बघा, एक मराठी मीडियमचे पुस्तक आहे आणि एक इंग्लिश मीडियमचे पुस्तक आहे आणि MCQ क्वेश्चन बँक आहे. त्याच्यासोबत तुमचा विषयाचा क्वेश्चन बँक, जे तुमचा विषय आहे ना, तुमच्या विषयासाठी काही महत्त्वाचे प्रश्न मी संग्रह केलं होतो, तेवढंच आधी अभ्यास करा. टेक्निकल अभ्यास इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या प्रश्नांचा अभ्यास कसा केला पाहिजे, एका प्रश्नाला 4 पर्याय असतो. 4 पर्याय. एका प्रश्नाचं उत्तर जर हे बरोबर असेल तर हे बी का चुकीचं आहे, त्याच्यावरनं 2 ओळ माहिती लिहा. सी का चुकीचं आहे, त्याच्यावरती 2 ओळ माहिती लिहा. सी का चुकीचं आहे, त्याच्यावरती 1-2 ओळ माहिती लिहा. कुठं लिहायचे, तुमच्या वह्यामध्ये लिहायचं. तुमच्या वह्यामध्ये एका प्रश्नावरून 4 उपप्रश्न तयार केला पाहिजे. हा नवीन कन्सेप्ट आहे. क्वेश्चनपासून नोट्सकडे जाणे. आधी क्वेश्चन वाचन करा, मग नोट्स बनवा. नोट्स वाचन करून क्वेश्चन्सकडे जायचं नाही. असं मी एक टेक्निक फॉलो केलं होतं, म्हणून मला एवढ्या वेळ रिझल्ट मिळालेला आहे. आणि हे जे बाकीचे युनिट आहे, लॉजिकल रिझनिंग, हे सगळं युनिट झाल्यानंतर ह्या युनिटाचा शिकवण्याचे प्रयत्न मी करतो. जर नाही मला आलं तर तुम्ही दुसरं व्हिडिओ किंवा दुसऱ्या एखाद्या गुरुजनाकडून गायडन्स घ्या की गणिताचा प्रश्न कसं सोडवलं पाहिजे, मॅथमॅटिक्सचा प्रश्न कसं सोडवलं पाहिजे, डेटा इंटरप्रिटेशन कसं सोडवलं पाहिजे. तुम्ही, मला एकच म्हणायचं माहिती आहे, यू शुड शो युअर इंटरेस्ट. तुमचा जेवढा आसक्ती असतो, जेवढं तुमचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतो, जेवढं तुमचं पूर्ण आवड असतो, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, नाहीतर नाही. ओके. गेल्या वेळी जे 10 मार्कांनी 20 माने राहिलेले ते विद्यार्थी तर पुन्हा एकदा उठा, जागे व्हा, अभ्यासाला सुरू करा आणि परीक्षा पास व्हा.
ओके, थँक्यू सो मच. हा माझा नंबर आहे, फक्त मेसेज करा. माझ्या वेळेत मी तुम्हाला फोन करतो. फोन उचलला आहे म्हणून मलाही शिवे देऊ नका, तुम्हीही टेन्शन घेऊ नका. माझ्या वेळेत मी फोन घेऊन तुमच्याशी बोलतो. लय लोक नाराज व्हायला, फोनच उचलत नाही, भाडव्याला काय झालं भाऊ फोन उचलत. मला काल एक फोन करून का फोन नंबर दिला, कशाला फोन उचलला नाही. दादा असा बोलायचं नसतो, मृदू बोला, सावकाश बोला, हां व्यवस्थित बोला. आणि हे माझं पुस्तक मिळवण्याचे हे नंबर आहे. फक्त माहिती विचारा, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, माझं तरी घ्या किंवा इतर गुरुजनांचं घ्या, परंतु अभ्यास मात्र कंटिन्यू ठेवा तुम्ही. ओके, व्हिडिओ करतो म्हणजे करतो. गेल्या वेळी हा शब्द दिलं होतं म्हणून मी 142 व्हिडिओ तरी केलो. एक व्हिडिओ तयार करायला वेळ लागतात दादा. उगा येऊन इथं काय पण बोलायचं नसतो. ते युनिट वाचन करावं लागेल, ते युनिट थोडं वाचन करून मनन करून चिंतन करून मग तुमच्यासमोर येऊन तुमच्यासमोर सांगावं लागतात. मला मराठी येत नाही तरीसुद्धा माझ्या मराठीवर माझा मराठी तुमचं एवढं सुंदर नाही, माझा मराठी तुमचं एवढं फ्लुएन्स नाही, माझं मराठी तुमचं एवढं व्याकरणशुद्ध नाही, माझं मराठी तुमचं एवढं स्टँडर्ड नाही, तरीसुद्धा माझा विचार, माझा भावना, माझा अनुभव मी माझ्या मातृभाषेत जे मराठी आहे, मला जसं मराठी कळतो त्या मराठीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करतो. इथं भाषेपेक्षा भावना महत्त्व आहे. जे मी नोट्स बोर्डवर लिहून देतो तेवढं तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा आणि त्याप्रमाणे अभ्यासाला सुरू करा. ओके, वय आडवा येत नाही, पुन्हा एकदा रिपीट करतो. व्यवस्थित रोहना बोपण्णा सरांचा हे करा. ज्या माणसाने अर्जुन अवॉर्ड घेतला, ज्या माणसाने पद्मश्री मिळाला, ज्या माणसाने सतत म्हणजे फेल्युअर झाला, अशा माणसाने 43व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन मॅच जिंकतो, तसा तुम्हीही जिंकला पाहिजे. व्यवस्थित जिंका आणि महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळावं, हाच माझी तीव्र इच्छा आहे. जय महाराष्ट्र.